ऐका देऊतोय ना ओ इकडं आता त्याच्यापेक्षा आणखी खूप तर आहे काय बापरे काय सांग तुका कसं होत होता शिराने पुढं व्हाया तसं बघू तुमच्यासारखं धड दाखवत असताना आणखी दुसरं घ्या का होय हो विचार नाही ना त्यांच्यानी चळवळी मागणी घातली चालू कसं होय तो असं म्हणतात माझा छोटा राजाचा घरात घ्यावा मी आधी सांगतो हो त्यांनी आपल्या चिरात मागणी म्हणजे बघा होय हो एका डोळ्यात बघू नको दोन्ही डोळ्यात मग किती करू नको तुमच्या मुलीचा हात हाती घ्या मग आम्ही थाटात लग्न करू त्याला म्हणलं दबा द्या लगीन जन्मात हात तर तुझ्या हातात तुझं बोल तुला होतो त्याची हालत विवाह सोहळा संपन्न झाला अर्थात जगात विवाहाचे 8 प्रकार त्यातील गांधर्व पद्धतीचा पवित्र आणि श्रेष्ठ विवाह या तुमच्या पर्णकुटिकेत संपन्न झाला या घटिकेपासून तुम्ही आणि मी ससुर आणि जामात या नात्याला बांधले गेलो शब्द देतोय तुम्हाला जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवला त्या विश्वासाला साक्ष देऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या कन्येला सुखात ठेवण्याचा प्रयत्न केला पण धर्मशास्त्राच्या इतिहासकालीन लिखितानुसार ज्यावेळी गांधर्व पद्धतीचा विवाह संपन्न होतो एखादा ससुर आपल्या जावयाला कन्या दान देतो त्यावेळी कन्या दान देत असताना धर्मशास्त्रात रेखाटलेलं आहे ससुराकडून जावयाला आंदोलन म्हणून काहीतरी देण्याची प्रथा धर्मशास्त्रात आहे तेव्हा या धर्मशास्त्रानुसार मला तुमच्याकडून आंदोलन स्वीकारायचं नाही मला येऊन तुझ्या माझ्या लग्नात तुझ्या आयुष बाबाचा माठ दिलो आता जेवण आपलं काहीतरी देऊ तुम्ही माडे लावलाय सास आणि सुपारी लावलाय आमच्या नदीत वाटत जेवण या बघा लोकांच्या नको हवे का आपल्या घरचा काहीतरी आपल्याला काही तुम्ही मला नको तो वसरे आहे बरंच लुटलेलो आजी आली लागता बोलत भाट पडता तुम्ही झाड देऊ तसा देऊ मोठा आमच्याकडे काय पंचाचा बरा मोठा झाड असा नागतो बोलत असा तुम्ही दोघांना जायचं का पाणी घाला घेताना माझ्या मनात संकोच असताना आणि देताना तुम्ही सुद्धा निर्मळ
मागेल तुमच्याकडे का माझ्या मुक्त आईवडिलांना समवेत या तुमच्या पर्णकुटिकेत माझी पावलं पडली. आई वडिलांचा देह भुकीनं व्याकुळ होता. भोजनाची सिद्धता तुम्ही सणाच्या निमिषार्धात केला. त्याचं कारणही तुम्ही स्पष्ट केला. अक्षय थाळी तुमच्याकडे असल्या कारणानं भोजनाची सिद्धता झाली. आता या तुमच्या जावयाला आंदण म्हणून जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर ते अक्षय थाळी मला स्वाधीन करा. जो चांग होई पेत्र ती जाते त्याचा वेळ नको कारण सदाशिव आणि उमावती ही दुसरी तिसरी कोण नसून साक्षात शिव पार्वती माता हो. हा काय प्रकार आहे? हा प्रकार काय? हा कशासाठी हा कुणासाठी घडविलं? या साऱ्या प्रश्नांची उत्तर हा तुमचा बाळ देणे काय? होय. तात क्षमा करा. पित्याची गुणवत्ताच्या पुरुषाने मला बहाल केली. आईचं प्रेम आईचं वात्सल्य ज्या स्त्रीनं मला प्रदान केलं त्या तुम्हा दोन्ही उभयतांपासून या विश्वातील एक फार मोठं सत्य मी लपून ठेवलंय. मी कुणी सर्वसामान्य आहे. देवदेवतांच्या सानिध्यात त्याचं वास्तव्य चित्रसेन गंधर्व म्हणतात तोच मी. याच्या वेशात तुमच्याकडे राहिल्याच्या मुलाशी कारण काय झालं माहिती का? शापवाणी. दुर्गा सुशीलच्या शापानं देवतांची रत्न क्षीर सागरात जाऊन पडली. देवतांची रत्न देवतांपाशी पुनश्चरण फार गरजेचं होतं. म्हणून देव आणि दानव म्हणून समुद्र मंथन केलं गेलं. मेरू पर्वताची रवी आणि वासुकी सर्पाची दोरी करून सागराची घुसळण केली गेली आणि या सागर मंथनातून देवतांची 14 रत्न बाहेर आली. ज्यावेळी देव आणि दानव म्हणून सागर मंथन केलं जात होतं त्या सागर मंथनातून देवतांचं एक रत्न म्हणजे लक्ष्मी बाहेर आली आणि लक्ष्मी बरोबरच अवलक्ष्मी म्हणजे अवदिसा बाहेर आली. लक्ष्मीचा विवाह वैकुंठीच्या नारायणाशी केला गेला तर अवलक्ष्मीचा विवाह हा उद्दालक ऋषींशी केला गेला. उद्दालक ऋषींशी अवलक्ष्मीचा विवाह झाल्या कारणानं संसार सुखात भांडणं होऊ लागली. संसारात क्लेश उत्पन्न होऊ लागले. म्हणून उद्दालक ऋषींनी कंटाळून संसार सुखाचा त्याग केला आणि काम्यपणात ते तपश्चर्येसाठी निघून गेले. अवलक्ष्मी स्वर्गाच्या ठाई गेली. देवतांसमोर तिने आपली कथा प्रदर्शित केली. त्यावेळी देवतांनी त्या अवदिसेला केरसुणी आणि पिंपळ वृक्ष या 2 घटकात स्थान देऊन स्थित केलं. एके दिवशी असा प्रसंग घडला. काम्यपणात असणाऱ्या तृणबिंदू सरोवरात आम्ही गंधर्व संपूर्ण मदिरावश अवस्थेत आमच्या भार्यांसमवेत नग्नावस्थेत जलक्रीडा करत होतो. उद्दालक ऋषी यज्ञासाठी लागणाऱ्या आपल्या संविधानाचा संचय करत काम्यपणात त्या तृणबिंदू सरोवराच्या दिशेने आले. आमच्या भार्यांसमवेत नग्नावस्थेत असणारी आमची जलक्रीडा त्यांनी पाहिली. त्या दृश्याची त्यांना घृणा वाटली. म्हणून उद्दालक ऋषी लाजेला मान खाली घालून विन्मुख माघारी जाऊ लागले. त्यावेळी या चित्रासेन गंधर्वाची नजर त्या तपोनिधीवर पडली आणि नकळत माझ्याकडून घडणारी त्या ऋषीमुलाची निर्वात झाला. ज्याला आपली पत्नी सांभाळता आली नाही तो उद्दालक आमच्या भार्यांसमवेतची आमची जलक्रीडा पाहून लाजेनं मान खाली घालून विन्मुख माघारी जातोय. हे निर्वाचनेचे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले. त्यावेळी उद्दालक ऋषींचा क्रोध अनावर झाला आणि क्रोधावान होऊन त्यांनी आम्हा गंधर्वांना शाप दिला. हे गंधर्वांनो, एका तपोनिधीची योग्यता तुम्ही ओळखू शकला नाही. माझ्यावर तुम्ही हसला. अर्थात या उद्दालक ऋषींचा तुम्हाला शाप. तुमचं दैवी तेज तुम्हाला स्वर्गाच्या ठाई त्यातून मृत्यूलोकात मानवयोनी धारण करावी लागेल. शिवाय ज्या चित्रसेन गंधर्वांनी त्याच्या संसार सुखाची निर्वाचना केली, ज्याला आपली पत्नी सांभाळता आली नाही तो उद्दालक म्हणून हिणवण्याचं कार्य केलं, त्या चित्रसेन गंधर्वाला दुसरा शाप दिला गेला. हे चित्रसेन गंधर्वा, ज्याप्रमाणे माझी वारी आम्हाला त्यागावी लागली, एक ना एक दिवस तुझी भार्या सुद्धा तुला त्यागावी लागेल. उद्दालक ऋषींचे शाप नियतीनं सत्य केले. नियती ही एक स्त्री आहे. नियती स्त्री तरी असली तरी तिच्यावर प्राकृत स्वरूपात वावरणाऱ्या परमेश्वराचं आधिपत्य आहे.
पण या प्राकृत स्वरूपात वापरणाऱ्या परमेश्वरानं नियतीरूपी स्त्रीला वचन दिलाय की मी तुझ्या कोणत्याही कार्यात हस्तक्षेप करणार नाही. म्हणून नियती जो न्याय करेल आणि काळ जो कायदा मान्य करेल तो या विश्वात देवाधिकांनाही खोडता येत नाही. शापायोगे आम्ही देवतातील घटक पृथ्वी तलावर मानवीने धारण करून सामान्य मानवाप्रमाणे राहिलो आणि उद्दालक ऋषींचा पहिला शाप सत्य ठरला. मानवी रीतिरिवाजानुसार वावरत असताना माझ्या भार्येचा मला सांभाळ करणं असाध्य झालं. म्हणून सदाशिव आणि उमावती हे दाम्पत्य जिथं होतं त्या दाम्पत्याकडे माझ्या भार्येला मला त्यागावी लागली आणि उद्दालक ऋषींचे दोन्ही शाप सत्य झाले. सदाशिव आणि उमावती म्हणजे कोणी सामान्य नव्हे तर प्रत्यक्षात शिव पार्वती माता. कारण गंधर्व मी ज्यावेळी शापिष्ट ठरलो त्यावेळी शिवशंभू महादेवांची करुणा भागली. शिवशंभू महादेवांनी आम्हाला दिलेलं अभिवचन हे गंधर्वांनो उद्दालक ऋषींचा शाप तुम्हाला भोगावा लागेल त्यावेळी शिवशंभू महादेव तुम्हाला सहकार्य करतील. अर्थात दिलेलं वचन सत्य करण्यासाठी शिवशंभू महादेव सदाशिव म्हणून या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले. शिवशंभू महादेवांना सर्वात जास्त आवड कशाची असेल तर मदिरेची. म्हणून सामान्य मानवाला आपल्याला ओळखू नये म्हणून मदिरावश अवस्थेत सदाशिव म्हणून शिवशंभू महादेवांनी या पृथ्वी तलावर अवतार घेतला. पार्वती मातेला त्रास धरला की या तुमच्या अवतार कार्यात मी तुम्हाला सहकार्य करेन आणि म्हणूनच पार्वती माता उमावती म्हणून या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाली. पण अवतार कार्य घेत असताना पार्वती मातेने अभिलाषा धरली ती अक्षय थाळीची. अक्षय थाळी म्हणजे सामान्य नव्हे स्वर्गीची कामधेनू म्हणजे इच्छित वस्तू देणारी गाय. त्या कामधेनूच्या तोडीस तोड असताना हे देवतांचं रत्न म्हणजे अक्षय थाळी. या अक्षय थाळीकडं ज्याच्या इच्छापूजनाची मागणी करावी ते इच्छापूजन क्षणाच्या निमिषाला अक्षय थाळी सिद्ध करत असते. तर तुम्ही मला आधार दिला आई वडिलांचा प्रेम दिला या उपकाराची मला परतफेड करायची होती. म्हणून सदाशिव आणि उमावती दाम्पत्य जिथं होतं तिथपर्यंत मी तुम्हाला घेऊन आलो. या अक्षय थाळीतून निर्माण झालेलं भोजन तुम्ही ग्रहण केला त्याचमुळे तुमचा अशक्त देह सशक्त झाला. तेव्हा यापुढे या विश्वातील कोणतीही व्याधी तुम्हाला कधी आता ग्रासू शकणार नाही. पण हे कार्य कशासाठी घडलं याच्या मुळाशी असणारं कारण दोन असुरांनी या सृष्टीत हलकल्लोळ निर्माण केला. ब्रह्मदेवतेचे ते वरदे होते पण त्यांचा मृत्यांक असा होता देवतातील घटक मानवीने धारण करून पृथ्वी तलावर राहतील. मानवी रीतिरिवाजानुसार विवाहबद्ध होतील पण विवाहबद्ध झाल्यानंतर जे दाम्पत्य भोग विलासात राहणार नाही त्या दाम्पत्याकडूनच त्या दोन असुरांचा शेवट होणार होता. मी देवतातील घटक उद्दालक ऋषींच्या शापानं मानवीने धारण करून या पृथ्वी तलावर आलो. मानवी रीतिरिवाजानुसार म्हणजे गांधर्व पद्धतीने मी विवाहबद्ध झालो पण मी माझ्या भार्येचा अजून भोग घेतलेला नाही. अर्थात त्या दोन असुरांचा सेवक करण्यासाठी मी परिपूर्ण सक्षम आहे. मृत्यूवर मात करणारा